ह्या माणसाला तिथे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला समजेच ना, इतके दिवस जीवाच्या आकांताने तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आता कसं वाचू? त्या नराधमाच्या येण्याने सगळं काही संपणार होतं. आज ते सगळं आठवलं ना तरी अंगावर शहारा येतो. कुठे आमची चिमणी, आमचे पिल्लू? ओ ले 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 झोपले आमचे पिल्लू. वा 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 वा. चिमणे, कुठं पडून आली होती तू? तुला माहित नाही, तुझा बाप घोबड्या घोबडे, त्याला सगळं दिसतं, रात्रीचं सुद्धा. तुला माहिती, शेवंता आमच्याशी खोटं बोलली तर आम्ही तिची जीभ कापून टाकली. तू तर पळून आलीस. तुझे पाय कापले पाहिजेत. तुझे ना पाय काप. धमकी कुणाला देतो रे? हा, बघ, नवरा बायकोचं लफड आहे. नवरा बायकोच्या लफड्यात पडू नको. जा रे. 56 देखे तेरे जैसे एरे गेरे. बॉईच्या अंगावर हात टाकतो, लाज नाही वाटत? देंगे दोन. ऐरे गैरे प्रतापराव नरसिंह यांनी ऐरा गैरा नाही. कुमान, माझी पोरगी माझ्या ताब्यात दे, नाहीतर रक्ताची आंघोळ घालीन हिला. देवी, ये इकडे. इकडं नाही तर मिल. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. विशेष आता घरी चला. घालायचा तेवढा राडा घातला तुम्ही, आता गप गुमान घरी चला. सुमान्या, जी मालक, हे पार्सल बी घे सांगा. कुणी आडवं येण्याचा प्रयत्न करू नका. कुणी आडवं आलं हो बचिराई. चला ला, घरी केल्यावर भरपूर कार्यक्रम बाकी आहे. उर्वरित कार्यक्रम घरी. भाऊ, एक मिनिट बाजूचा. सोड त्यांना, सोड का? तुझं काय मधीच? कोण आहे तू? हे बघ, मोका रागावपणा करू नको तू, कळलं का? तर कळलं? ए, सरक म्हणलेलं कळतंय का? कळतंय? चल निघ. हा जो तुझा माज आहे ना, माज तुझ्या गल्लीत दाखवायचा. मुंबई आहे मुंबई. इथे तुझ्यासारखे लाखो लोक पाणी भरतात. काय ना, लक्षात ठेवायचं. चल निघ, चल. शालू मास्टरजी शूटिंग वाली खोटी गन घेऊन आलेत. तुमचं मोठं पार्सल घेऊन चल. चल निघ. ध्यानात ठेव, बायको आहे ती माझी. आज चाललोय, पण सोडणार नाही तिला. हे सगळं करायला ना तुला पुढचा जन्म घ्यायला लागेल. चल.
चल निघ. आणि मग मात्र ह्यांच्या संयमाचा अंत झाला. आणि यांनी ऐसा क्यों बोल रहे हो भाई? कुठे जातील ते लोक? आणि प्रतापरावांनी परत काही केलं त्यांना हे बघ, मला यातलं काहीही माहिती नाही, पण एका व्यक्तीसाठी मी इतक्या लोकांचा जीव नाही धोक्यात घालू शकत. नाही भाई, मास्टर जी तू असं नाही. नाही म्हणजे नाही. मास्टर जी सुनो ना, मेरी बात सुनो. महेंद्रनी आपल्याला जागा सोडायला सांगितली. आपल्यामुळे बाकीच्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आपण तिथून निघालो आणि वाट फुटेल तिकडे चालत राहिलो. प्रतापरावांची माणसं मागावर होतीच. हो दादा, काय झालं? अहो एक बाई गेली, पोरही गेले, रक्ताली आले आणि गेले, सगळं रक्त झालं. हो का? लई वाईट झालं नाही का? देव त्यांच्या आत्म्याला शांती द्या. ए तमा रक्त वाहत आहे. काय मालक, तिघीच्या तिघी खपल्या आणि जागेवर खपल्या. तिघी खपल्या वय जाग्यावर. आईला देवालाच काळजी हो. म्हणजे बाईला मारायचं पाप आम्हाला लागलं नाही. कष्ट वाचले, कष्ट वाचले. ईश्वर त्या तिघींच्या आत्म्याला शांती देव. प्रतापराव, प्रताप किती दुष्ट तुम्ही राव. चला अमरापूर माझा. बस असं आहे बोकडा पटकन. आईला खुशी जाता बिकडून येऊ. प्रतापरावांपासून आपल्याला वाचवण्यासाठी महेंद्रनीच हा प्लॅन रचला होता. यांना माहिती होतं की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत काही प्रतापराव आपला पिच्छा सोडणार नाही. म्हणूनच जगाला दाखवण्यासाठी का असेना पण आपल्याला मरावं लागलं. एक खोटा अपघात घडवून आणला. अगदी फिल्म मध्ये दाखवतात ना तसा. धन्यवाद असो. बढ़िया काम हुआ है. ठीक है, इथं दी ये लो. अहो मास्टर जी तुमच्यासाठी काही पण, पैसे कशासाठी पण? असू दे. एक मास्टरची राहू द्या, ह्याची काही गरज नाही, राहू द्या. छान काम केलं सगळं. मस्त काम केलंस. माझा अंदाज चुकला. मी मगाशी म्हणाले होते ना की माणसाच्या चांगुलपणाला मर्यादा असतात. पण
तुमचे बाबा माणूस नव्हते, ते देव होते. कदाचित देवापेक्षाही श्रेष्ठ होते. देवानं जगायची संधी दिली, पण यांनी जगण्याला अर्थ दिला. देवाने पळायला पायात बळ दिलं, पण यांनी विसाव्याला घर दिलं. रागाने गचांडी धरणारा माणूस पाहिला होता, पण मायेने डोक्यावर हात फिरवणारा माणूस पहिल्यांदाच बघत होते. आणि हा डोक्यावरचा हात कधीच खांद्यावर येणार नाही याची खात्री होती. ते म्हणालेही होते की त्यांना माझा नवरा व्हायचं नाहीये, फक्त या मुलींचा बाबा व्हायचंय. कारण ज्या मुलांना वडिलांचं नाव नसतं ना, त्यांना जग कसं वागवतं हे त्यांना चांगलं माहितीये. हे होते म्हणून आज आपण जिवंत आहोत, कळतंय? इतक्या वर्षात त्यांनी एकदाही जाणवून नाही दिलं की ते तुमचे खरे बाबा नाहीयेत. ढाल बनून आयुष्यभर अनेक वार सोसले, आणि आता सुद्धा त्या प्रतापरावांकडून तुझ्या जीवाला काही दगाफटका होऊ नये म्हणून तुझ्या मागे मागे अमरापूरला आले होते, कळलं? म्हणजे तो काळे गुलाब देणारा माणूस माझा जन्मदाता आहे, ज्यांच्या हवेलीत आम्ही राहिलो होतो ते. हो, ज्या माणसाने तुमचं शूटिंग थांबवलं, तुम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलं, तेच तुमचे वडील आहेत. आणि ती हवेली तुमच्या आईचं घर. एक मिनिट, म्हणजे इतके दिवस तुम्ही प्रतापरावांच्या हवेलीत होतात? पिंकी, म्हणजे माझा संशय खरा होता. इतके दिवस माझी मोहिनी त्या सैतानाच्या समोर होती आणि तुम्ही मला सांगितलं नाही. नाही सांगितलं, नाही बोललो मी, पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. हे लोक नेमके तिकडेच जाऊन राहणार आहेत हे मलाही माहिती नव्हतं. मी अमरापूरला गेल्यानंतर मला ही गोष्ट कळली. मग माझ्या मनात विचार आला की मोहिनीला सावध कसं करायचं. दुसरा कुठलाही पर्याय नव्हता माझ्याकडे. हो, अशा परिस्थितीत मी तिच्या समोर गेलो असतो तर तिने पहिला प्रश्न हाच विचारला असता, बाबा तू इथे काय करतोयस? आणि त्याचं उत्तर मला द्यायचं नव्हतं. मी एक शक्कल लढवली आणि एका सरदारजीचा गेटअप केला मी. लाईटमन म्हणून त्यांच्या शूटिंगच्या क्रू मध्ये सामील झालो. हे सगळं करण्यामागचं कारण एवढंच की मला सतत आपल्या मोहिनीच्या आजूबाजूला राहता येईल. त्याच्या आजूबाजूला कुठलाही धोका तर नाही ना, याकडे नीट लक्ष ठेवता येईल. ते तुम्ही होतात. मी तुमचा आवाज ऐकला होता. आपण समोरासमोर सुद्धा आलो होतो, पण मी तुम्हाला ओळखू शकले नाही. पण नेमकं निघण्याच्या वेळेस तुम्हाला ओळखलंस. मी जर गेटअप बदलला नसता ना तेव्हा, तर तुला आतापर्यंत कळलंही नसतं मी तुझ्या आजूबाजूला होतो. पण एका पॉइंटला मला ती पगडी असह्य व्हायला लागली.
म्हणून मी ती काढली आणि तोपर्यंत शूटिंग संपलं होतं, आमची निघण्याची वेळ झाली होती, सगळा धोका टळला होता. म्हणून मी तो गेटअप चेंज केला आणि नेमकं तेव्हा तू पाहिलंस मला. आता तरी तुला कळलं का शालू तुझे अमरापुर भेजने के लिए क्यों रेडी नहीं थी? आई मी चुकले. आमच्यासाठी इतकी वर्ष एवढं सगळं सहन केलंस, मनातल्या मनात कुढत राहिलीस, एका शब्दाने काही बोलली नाहीस. तरी मी तुला विचारायचं, तू अशी मध्येच का घाबरतेस, का दचकून उठतेस? तो माणूस आयुष्यातून गेला खरा, पण त्या माणसाची भीती मनातून जाणं शक्य नाही. आता घालवा भीती. हे लेक अमरापूरला जाऊन सुखरूप परतले. त्या माणसाने हिला पाहिलं पण ओळखू नाही शकला. मुळात याच्यासाठी तुम्ही काय, आपल्या या दोन लेकी काय या जगातच नाही आहेत. बाबा, बाबा मी चुकले, खरंच चुकले. तू आमच्यासाठी आयुष्यभर जळत राहिलास, खूप सोचलंस, कधी काही बोलला नाहीस, कसलीही अपेक्षा केली नाहीस. आणि मी मात्र वेडी आहेस का तू? हे काय करत होतीस? अरे तू तो मेरा फाइटर है रे, मेरा बच्चा, मेरा टाइगर. आणि तुझी यात काहीही चूक नाही. तुझ्या जागी कोणीही असतं ना तरी त्यांचा गैरसमजच झाला असता ग. असो, आता आलीस ना तू सुखरूप परत. शिवाय शालिनींनीही अनेक वर्षानंतर त्यांचं मन अगदी मोकळं केलं. आता सगळं चांगलं होईल. कसली काळजी नाही आता, आता कसली भीती नाही, सगळं चांगलं होईल. काय बोलताय तुम्ही? कसं सगळं छान होईल? आई, तू इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस? खोटं रिलेशन बनवून मला इथे घेऊन आलीस? म्हणजे एका श्रीमंत माणसाच्या हवेलीतून उचलून इथे क्रॉस. माझ्या नशिबात सगळं होतं ते तू तुझ्या कर्माने घालवलास. कार्तिकी, तुझं तर घालवलंच, पण माझंही घालवलं. सावत्रच आहेस तू, सावत्रच आहेस तू, सावत्रच आहेस तू, सावत्रच आहेस तू. माझ्या अख्ख्या आयुष्याची वाट लावलीस तू. शालू, या मुलीने ना आत्ता पाय धरून तुला थँक्यू म्हणायला हवं. कशी कशी निघून गेली बघ ती. अच्छा, ओरडू नकोस, लहान आहे ती. आपण बोलू तिच्याशी, समजावू. आई, तू शांत हो.
हे बघ दिला धक्का बसलाय. ती शांत झाली ना की कळेल तिला. रडू नको. तुम्ही लोक असाल बडे दिल वाले, पण मी नाही. हिची अक्कल ठिकाणावर आणलीच पाहिजे आणि ते पण आत्ताच्या आत्ता. हे बघ ए पिंकी,